सकाळची पडणारी थंडी आणि बागेतील उमलणारी फुले अगदी मन प्रसन्न करून टाकतं. आणि चुलीवरचं जेवण मग काय, सकाळचा बेत भारीच की नाही. छानपैकी कडाक्याच्या थंडीमध्ये असं हुलग्याची उसळ किंवा हुलग्याची रस्साभाजी कोणाला आवडणार नाही. तर चला, आज आपल्याला करायची हुलग्याची रस्साभाजी. तर थंडीमध्ये ना हुलग्याची भाजी खाल्ली गेली पाहिजे, कारण का यामध्ये भरपूर अशी प्रथिने असतात आणि अशी मोड आलेली भाजी खूप छान लागते चवीला. आणि चुलीवरचा खमंगपणा त्या भाजीमध्ये एक उतरला की भाजी अगदी टेस्टी होते आणि भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. अशी चुरून खायची बरं का. तर मस्तपैकी असे हुलग्याला मोड आलेले आहेत, पाहू शकता. आणि एका रात्रीमध्येच आता मोड येतात चांगले. आणि हे घरीच मोड आणलेले आहेत, पाहू शकता. आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया. आता या भाजीसाठी आपण वाटण काढलेलं आहे, शेंगदाणे, खोबरे, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. ते एवढंच वाटण आपल्याला काढायचं आहे. जास्तीचं वाटण काढावं लागत नाही या भाजीसाठी, अगदी साध्या पद्धतीमध्ये वाटण काढावं लागतं. तर आता ताटामध्ये आपण सर्व हुलगे आता काढून घेऊया. आणि या हुलग्यांमध्ये खरं तर लालसर खडे असतात, ते काढणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि हुलगे थंडीच्या दिवसामध्ये खरं खाल्ले की खूप चांगलं असतं. हुलग्याचं माडगं तुम्ही म्हणू शकता खाल्लेलं, हुलग्याची शिंगोळी करू शकता, किंवा सर्दी किंवा अंगामध्ये जर कसकस असेल ना, तर असे हुलग्याचे पदार्थ करून खायचे. आता आपण शेंगदाणे थोडेसे भाजून घेऊया. आणि हुलग्याचे पदार्थ खरं खाल्लेले खूप चांगले असतात थंडीमध्ये. हुलग्याचं पूर्वी ना दवाखान्यामध्ये जाण्याचं खरंच टाळत होते लोक. असं हुलग्याचं थोडंसं पीठ करून आणायचं चांगलं, आणि मग थोडंसं सर्दी वगैरे झाली की त्याचं माडगं वगैरे करून प्यायचे लोक. म्हणजे अगदी सर्दी ही पटकनी पळून जाते बघा. म्हणजे पूर्वीचे लोक असे उपाय घरगुती करायचे. तर शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहेत. आता हे वाटण आपल्याला बारीक करून आणायचं आहे, पाणी टाकून थोडंसं. तर चांगलं बारीक करून आणायचं. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर पुन्हा आपण चुलीवरती कढई ठेवली आहे. आता तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. आता हे लाल तिखट घरगुती लाल तिखट आहे, आणि जास्तचं तिखट नसते, त्याच्यामुळे आपण इथे भरपूर असं तिखट वापरलेलं आहे. परंतु भाजी अशी जास्त तिखट होत नाही. नाही तर तुम्ही म्हणता ना की भरपूर असं लाल तिखट टाकलेलं आहे. आणि खरं तर हुलग्याची भाजी नाही, थोडीशी तिखटसरच छान लागते. तर आता पुन्हा आपण हे सर्व वाटण टाकून आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. तर या भाजीमध्ये ना थोडीशी हळद टाकली तरी चालू शकते, किंवा नाही टाकली तरी चालू शकते. पण इथे किंचित अर्धा चमचा इथे फक्त हळद टाकलेली आहे. त्या सर्व जे मोड आलेले हुलगे जे आहेत ते आता आपण परतून घेऊया. आता हुलगे आपल्याला इथे चांगले परतून घ्यायचे आहेत. म्हणजे 5-1 मिनटं चांगले परतत राहायचं आहे. म्हणजे हुलगे थोडेसे मऊसूद होतात आणि उकळीमध्ये मग पटकन ते शिजले जातात आणि भाजीची टेस्टसुद्धा खूप छान येते. तर एक 5 मिनटात आपण झाकून ठेवूया. तर एक 5 मिनटानंतर पाहू शकता इथे हुलगे अशी छानपैकी अशी मऊसूद झालेली आहेत. आता आपल्याला जेवढी रस्साभाजी करायची आहे ना, तेवढं यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि छानपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर मस्तपैकी हुलग्याची भाजी अप्रतिम लागते. तुम्ही नक्कीच एकदा करून पहा अशी मोड आलेल्या हुलग्याची भाजी आणि मस्तपैकी चुलीवरची भाकरी खूप छान लागते. तुम्ही एकदा करणार ना तर परत परत अशी भाजी नक्कीच करून खाणार बघा. तर आता जेवढं पाणी लागणार आहे ना, तेवढं पाणी यामध्ये आपण टाकून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया. एकदा भाजी हलवून घेऊया व्यवस्थित, आणि मोठ्या आचेवरती चांगली खदखदून अशी उकळी आणायची आहे. आता भाजीला आपण चांगली उकळी आणूया. आणि एक 10-15 मिनटामध्येच ही भाजी पटकन शिजली जाते. चुलीवरती ना भाज्या पटकन ह्या शिजल्या जातात गॅसपेक्षा. तर आता चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आता भाजीला चांगली उकळी आणूया. एक 15 मिनटांनी भाजी आपली तयार होऊन जाईल. आणि मस्तपैकी असा खमंगपणा येतो बरं का चुलीवरच्या स्वयंपाकाला. तर पाहू शकता इथे भाजी आपली चांगली उकळली आहे. तर आता या भाजीबरोबर आपण चुलीवरतीच मस्तपैकी खरपूस अशा भाकरी करणार आहोत बाजरीच्या. पाहू शकता तरी देखील खूप छान आलेली आहे. आणि भाजी पाहता क्षणात कुणाला पण खाऊही वाटते, कारण का सुगंधच खूप छान येतो या भाजीचा. तर आता ही भाजी आता आपण खाली उतरून घेऊया. भाजी आपली तयार झालेली आहे, पाहू शकता. मस्तपैकी रस्सा आपला इथे तयार झालेला आहे हुलग्याचा. आणि गरमागरम बाजरीची भाकर आपली इथे चुलीवरती चालू आहे, पाहू शकता. मस्तपैकी अशी खरपूस भाकरी भाजली ना चुलीवरची की खायला देखील खूप छान लागते. तर आज केलेली हुलग्याची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट हा चॅनलसाठी फार महत्त्वाचा आहे.
तुम्ही जर व्हिडिओ पूर्णपणे वॉच केला माझा, तर माझा वॉच टाईम देखील वाढला जाईल आणि माझा चॅनल मोठा ग्रोथ होण्यास मदत होईल. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करून पाहू नका, ही विनंती आहे. आणि आज केलेली भाजी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.